रावरंबा दचकले. मागे पाहतात तर काळा बुरखा परिधान केलेली महिला अद्भीत उभी होती. कोण असावी? रावरंबा दचकले. मागे पाहतात तर काळा बुरखा परिधान केलेली महिला अद्भीत उभी होती. कोण असावी? माहेल का? हो, नक्की तीच असणार. रावरंभांनी अंदाज बांधला. हा बुरखा त्यांनी अनेकदा स्वप्नात पाहिला होता, पण त्या बुरखाआडच्या चेहऱ्यानं त्यांची नेहमीच फसगत केली होती. रावरंभांचा स्वप्नांवर विश्वास नव्हता, पण तो आता ठेवावा लागला. कारण माहेलका जशीच्या तशी हुबेहूब डोळ्यासमोर पडद्याआडूनही तिच्या सौंदर्याच्या खुणा डोकावत होते. तसंच रावरंभांचं राजबिंडे पण माहेलकाला मोहित करत होतं. तिनं भानावर येत, प्रयोजन काय आपल्या येण्याचं, असा थेट प्रश्न विचारला. आपण? स्मित करत रावरंभांनी प्रश्न विचारला. मी? तिचा प्रश्न. हो, आपल्या ख्यातीनं आम्हाला इथपर्यंत आणलं. माहेलकानं छदमी हसत, आमच्या अम्मीजांशी बदसलुकी करताना माहीत नव्हती वाटते आमची ख्याती. नाही, गैरसमज होता त्यांचा. आपलं हे स्पष्टीकरण आम्हाला मान्य नाही. आम्ही काय केलं म्हणजे आपली खात्री पटेल? रावरंभांनी विचारणा केली. आपण काहीच करायची गरज नाही, माहेलका तुसडेपणानं म्हणाले. आम्ही जाणतो नाराज आहात तुम्ही आमच्यावर. तुमचा रागही मान्य. रावरंभांनी मनधरणी केली. आपलं हे रूप खरं धरावं की ते बदसलुकीचं? तसंही तुमच्याविषयी बरेच काही ऐकून होतो आम्ही. माहेलका कोड्यात बोलली. असं? आम्हाला तरी सांगा लोकांना काय वाटतं ते. रावरंभांनी विचारलं. आपण राजे आहात, घ्या त्याचा शोध. लोकांचं जाऊन दे, त्यांची फिकीर नाही करता आम्ही. तुम्ही मत सांगा. प्रजेची फिकीर नसते, त्याला राजा कसं म्हणाल? माहेलकाच्या या उपरोधावर रावरंभा थोडे हसले. तिच्या मुलाचं कौतुकही वाटलं. विषय बदलत आले. मैदानात विजेसारखी तळपणारी आपली शमशेर पाहिली. रावरंभांना मध्येच थांबवत माहेलका त्वेषानं म्हणाली, सल्तनतीत गद्दारी वाढली की बायकांना शमशेर हाती घ्यावी लागते. माहेलकाच्या या वाक्याला पुष्टी देत रावरंभा म्हणाले, धडा मिळाला त्या गद्दारांना. नाही, दरबारातले गद्दार बादशाच्याच डोळ्यात धुळफेक करतायत. माहेलकाच्या या माहितीवर उसळून उठत रावरंभा गरजले, गद्दार आणि दरबारात? लवकरच बंदोबस्त होईल त्यांचा. तुम्ही फक्त नाव सांगा, बादशहापर्यंत ही खबर पोहोचवली पाहिजे. रावरंभांच्या या बोलण्यावर कुत्सितपणे माहेलका हसली. मनात म्हणाली, गद्दारी करून किती शिरजोरी करतो नाही हा माणूस. हे विखारी हास्य असल्याचं रावरंभांनी ताडलं. हिच्या मनात काहीतरी वेगळंच शिजत असल्याची जाणीव त्यांना झाली. या विषयाला माहेलकानं चातुर्यानं बगलली. आपण आमच्यासारख्या कलाकारांच्या घरी पायधूळ झाली, आनंद आहे याचा, पण त्यामागचं कारण नाही समजलं. माहेलकानं प्रश्न केला. आपली कलाकारी? रावरंभा म्हणाले. असं? आपल्याला कलेची आवड आहे? तर नुसती कलेची नाही, कलाकाराचीही आवड आहे. रावरंभांनी जवळीक साधण्याच्या हेतूनं शब्दच्छल केला. आमच्या अंगात कलाकारी आहे असं सांगितलं कोणी तुम्हाला? आणि आम्हालाच ते कसं ठाव नाही? माहेलकाच्या या तुटक वागण्याची रावरंभांना जाणीव होती. हताश नव्हता ते म्हणाले, मृगाला कुठं माहीत असतं की आपण ज्या सुगंधासाठी धावतोय तो आपल्याच पोटात आहे. कस्तुरी मिळवण्यासाठी अनेक शिकारी टपून बसलेले असतात त्या मृगाला सावज बनवण्यासाठी, पण कोणाला मारून पुरुषत्व गाजवता येत नाही माहेलकाजी. माहेलकाच्या बोलण्यातील खोच कळल्यानं रावरंभांनी शब्दांचा भडीमार केला. शायराला शायरीच्या भाषेतच उत्तर देण्याच्या हिशेबानं रावरंभांनी हा शब्दसंभार उभा केला होता. विचार तर उच्च कोटी केला, पण पुन्हा माहेलकाच्या मनात प्रश्नानं घर केलं. हा माणूस आपल्याला बोलण्यातून फसवत तर नाही ना, अशी शंका तिला येऊन गेली. तीही जातीची शायर, तिच्याकडे काय कमी होती उपमा आणि उपमेयांची? या कस्तुरीच्या मृगाची शिकार करायला आलात तर? तिनं ही प्रतिसवाल करत रावरंभांना भंडावून सोडलं.
बराच वेळ दोघात कलगीतुरा रंगला. घरी आलेल्या माणसाचा असा उपमर्द नको करायला या विचाराने ती थोडी नरमली. माहेलकानं रावरंभांना बसण्याची विनंती केली. शुक्रिया म्हणत रावरंभा बसले. माहेलका मात्र उभीच होती. आपण बसायची इशारत केलीत म्हणजे कलेशी रूबरू होण्याचा मौका आहे तर, रावरंभानं विचारणा केली. हा काही तवायफ खाना नाही की कव्वालीचा फडही नाही. माहेलकांनी रावरंभांना एकदम झटकून टाकले. आपण उगाच एखाद्याच्या स्वाभिमानाला ठेच पोचवली या विचारानं ते घायाळ झाले. हो, जाणतो आम्ही ते, तरीही आग्रह धरता. माहेलकाचा रावरंभांसाठी प्रश्न. आम्ही मैत्री खातर आग्रह धरतो. मैत्री? आणि ती कधी झाली आपली? आम्ही मानलंय तुम्हाला मित्र. तुम्ही तसं समजत नसाल तर काही हरकत नाही. रावरंभांनी नमतं घेतलं. आपल्यासारख्या हरहुन्नरी कलाकाराला नाही, एका पराक्रमी स्त्रीला भेटून आनंद वाटला. येतो आम्ही, असं म्हणत रावरंभा उठले. माहेलकाला हात जोडून 2 पावलं पुढे गेले. थांबा राजाजी, तुमचं एक कर्ज आहे माझ्या डोक्यावर. आता त्याचं ओझं वाटायला लागलं. ते उतरवलं की मोकळे झाले तुमच्या उपकारातून. माहेलकानं रावरंभांना रोखलं. अर्धवट मान वळवत म्हणाले, कसलं कर्ज आणि कसला उपकार? मी नाही समजलो. रावरंभांच्या मनात प्रश्नांचं मोहोळ उठलं होतं. तुमची ख्वाहिश पुरी झाली नाही तर पाप लागेल मला, आणि कर्जही तसंच राहील. मेरी हर सांस आपकी मेहरबानी. मैंने घुंघरू न बांधने का फैसला किया है, पर आपके लिए वो बदलूं? क्यों? हम आपके लिए खास है क्या? मेहमान नवाजी तो होती है हर एक की मेरे महल से राजा साहब. आपकी भी होगी. थोड़ा इंतजार करो. बड़ी खुशी की बात है हमारी. म्हणत रावरंभांनी हाताची बोटं वाकडी करत बोया वक्र केली. शागिर्दांना मैफल सजवण्याचा हुकूम करीत माहेलका थेट प्रसाधनगृहात गेली. पण नाखुशीनेच. रावरंभांना तिची नाराजी स्पष्ट दिसली. कसल्याशा विचारात ती साथ चढवू लागली. आपण समजतो तसा हा माणूस नाही. काय खात्री? कोणाच्या दिलाचा कोणी भरोसा द्यावा? त्यांच्या नसनसात रंगेल पण भिंदेलं दिसतं. नाव पण कसं आहे? रावरंभा. त्यांच्यापासून सावध राहायला. सावध विचार करत ती स्वतःलाच बजावत होती. मैफलीच्या कक्षातील चिरागदाणे वाढवण्यात आले. अत्तरदाण्यातून अत्तराची शिंपण झाली. बैठक सजवण्यात आली. गजरे लावले गेले. तबलजी आले. सहकारी नर्तकी सज्ज होऊन बसल्या. माहेलकाचीच वाट पाहत होते रावरंभांसह सर्व. सज्ज होती माहेलका, पण ती बार बार आयण्यात पाहत होती. पुन्हा एकवार तिनं आपलं रूप आणि साज शृंगारावर नजर टाकली. इंद्र दरबाराची अप्सराच जण त्याही माहेलकाच्या आरसपानी सौंदर्यासमोर फिक्या पडल्या असत्या. तिच्या या रूपावर सर्व सरदार उगाच भाळले नव्हते. माहेलकानं मात्र कोणालाच भाव दिला नाही. रावरंभांमुळे ती थोडी का होईना विचलित झाली होती. राजकवर माहेलकाच्या कक्षात आले. क्या कर रही हो तुम? किसके सामने नाचने जा रही हो? उस गनीम के? अपना फैसला उसके लिए बदलोगी? अम्मीच्या सवालांच्या भडीमारानं माहेलका म्हणाली, क्यों? तुम्हें दौलत चाहिए ना? देंगे वो राजाजी. माहेलकानं मुद्दाम आडवाट धरली. नहीं बेटी, तुम गजब कर रही हो. बादशाह के सामने घुंघरू बांधकर पहली बार नाचना ही हमारे लिए फायदेमंद है. उसने जान बचाई तो क्या हुआ, तुम उसके सामने कुछ भी करोगी? राजकवरनं प्रसाधन करून तयार बसलेल्या नर्तकींना आपापल्या निवासस्थानात जाण्याचा आदेश दिला. तिनं मैफिलीत मोर्चा घातला. मैफल जमवायचीच या निर्धारानं माहेलका चिकाचा पडदा सारून दिवाणखान्यात आली. समोर पाहते तर मैफल रिकामी. राजाजी कुठे? दासीकडे माहेलकानं विचारणा केली. ते गेले. का? माहेलकाचा चेहरा प्रश्नार्थक बनला. काय प्रतिक्रिया द्यावी नी काय नाही माहेलकाला काहीच समजेल. ती पाय आपटत आपल्या कक्षात गेली. राजकवरला हा प्रकार समजल्यावर ती कमालीची खुश झाली. बघ माहेलका, आम्ही म्हणतो तसंच झालं ना? तो माणूसच विक्षिप्त आहे. झालं ना तुझ्या मनासारखं? माहेलका उसळून म्हणाली. माहेलकाच्या महालातून आल्यापासून रावरंभांना आणखीच अस्वस्थ वाटायला लागलं.
आपण एकाएकी उठून आलो ही वार्ता तिच्या कानी गेल्यावर काय वाटलं असेल तिला? तिच्या अस्वस्थतेच्या कल्पनेनं त्यांनाच कसंसं झालं. याचा खुलासा केला पाहिजे ताबडतोब असा निर्धार करून ते आपल्या कक्षात गेले. बोरू हातात घेऊन लिहू लागले. प्रिय माहेलका. त्यांनी या शब्दावर पुन्हा एक वार विचार केला, पण तो तसाच ठेवून लिहू लागले. आम्ही मैफलीतून उठून आलो. हे जिव्हारी लागलं असेल आपल्याला, मनात राग धरला असेल. आमच्या सनकीपणावर 4-2 शेरही लिहिले असतील. पण खरं सांगू का, आम्ही तुमची कलाकारी पाहायला उतावळे होतो. पण तुम्ही नाचता हे आमच्या मनाला पटेल. हा नाच तुम्हाला आवडत नसताना आम्ही बळजबरी केली. ही बळजबरी विचारांची असू द्यात नाहीतर दुसरी कोणाची, आम्हाला अजिबात मान्य नाही. आमचं साथ चुकलं. तुम्हाला गेल्या काही दिवसांपासून काही सांगायचं, पण धाडस होत नाही. आपण कधीच कोणापुढे नृत्य करू नये. तुम्ही म्हणाल मग आम्ही पोट कसं जाळायचं, त्याचीही तजवीज करू. आपण राजघराण्यातले आहात. आपल्याशी संबंध जोडायला आवडेल आम्हाला. आमचा सुना असलेला राणीवसा आपली वाट पाहतो. तुमचाच रावरंभा. खलिता लिहून तो रावरंभांनी सेवकाकडे सोपवला. तो माहेलकाच्या महालात पोचवण्याच्या सूचना केल्या. सोबत जड जवाहिरांची भली थोरली बिदागीही दिली, नजराणा म्हणून. राजकवर दिवाणखान्यातच बसली होती. पानाची पिचकारी पिंक दाणात टाकत तिनं दरवाजात थैली घेऊन आलेल्या सेवकाकडे पाहिलं. पोशाखावरून तिनं ताडलं हा रावरंभांच्या महालातलेला असावा, आणि तिचा अंदाज खरा निघाला. काय या थैलीत? राजकवरनं तोंडातल्या पानाचा विडा खाली पडणार नाही याची काळजी घेत सवाल केला. मालूम नाही, सेवकानं जुजबी उत्तर दिलं. दिखाव. राजकवरनं वरच्या आवाजात विचारलं. नहीं, ये माहेलका जी के लिए भेजा है रावजी. या उत्तरानं राजकवर संतापली. तिनं ती थैली हिसकावली आणि तोंडातली पानाचा तोबरा थुंकला. थैली उचकटून पाहते तर जवाहीर. पान थुंकल्यानंतरही तिच्या तोंडाला लालसेचं पाणी सुटलं. 4-2 जवाहीर त्या सेवकाच्या हातावर टेकवलं. लगेच त्यानं खलिता राजकवरच्या हातात दिला. पुन्हा एकदा आशाळभूत नजरेनं बिदागीसाठी पाहू लागला. राजकवरना एक हिरा त्याच्या अंगावर फेकत म्हणाली, लालची. तसा तो मुजरा करून 2 पावलं सरकत निघून गेला. राजकवरनं कक्षात जात पत्र वाचून पाहिलं आणि हादरलीच. लगोलग तिनं तो खलिता जाळून भस्मसात केला. 2 दिवसांनी सकाळी सकाळी माहेलकाच्या महालातून खलिता आला. पूजा आटोपे पावेतो सेवक रावरंभांच्या कक्षेबाहेर थांबला होता. रावरंभांनी विचारणा केली. जी खलिता. खाली मान घालत सेवकानं उत्तर दिलं. कोणाचा? कुठून आला? जी माहेलका बाई साहेबांचा. रावरंभा चमकले. दिखाव जल्दी. अधीर झालेल्या रावरंभांनी तो अक्षरशः ओढूनच घेतला. ती गुंडाळी त्वरेनं उलगडली. नेहमीसारख्या सुरुवातीला शेर होता. त्यांना वाटलं आपला नजराणा कबूल केला म्हणजे तिला आपलं प्रेम मान्य. पण एक एक ओळ वाचत ते गेले आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा उल्हास त्या रामप्रहरी मावळत गेला. आमची काही धारणा होती तुमच्याविषयी, काही समज होती, पण सारं गळालं आता. त्याला पुन्हा पालवी फुटणं नाही. रावरंभांनी मोठा आवंढा गिळला आणि पुढचं वाचू लागले. सोंग कितीही सुंदर दिसत असलं तरी ते ढुंगच असतं. राजाची कलेविषयी आपलं प्रेम तसं आहे. आपल्या सोंगाचा मुखवटा आपणच उतरवलात हे बरं झालं. त्यांना पुढचं वाचवेन म्हणून त्यांनी ती खलित्याची गुंडाळी तपकात ठेवली. आपण उगाच खलिता पाठवून तिचा स्वाभिमान दुखावला. काहीतरी गैरसमज दिसतोय त्यांना. आता आपण होऊन काही कृती नको असं मनात संकल्प करत ते निघून गेले. त्यांनी न्याहारी सुद्धा केली नाही. वनाजीच्या कानावर ही गोष्ट पडल्यावर तो लगोलग धावत आला. राजाजी, विचार काढून टाका त्या नाचीचा. वनाजीला रावरंभांनी समजताच त्याची भाषा मवाळ झाली. मला असं म्हणायचं नव्हतं. ती तुमच्या प्रेमाच्या लायक नाही. वनाजी, तो अजूनही घसरतोय. बाई म्हणून अपमान करू नकोस तिचा. रावरंभाच्या प्रश्नावर वनाजी कोड्यात पडला. आता ती बाई नाही. वनाजी पुटली. वनाजी ती 15 वर्षाची पोर. तिची समजती काय? नाही धनी, तुम्ही तिचा नाच सोडा. अहो, हिच्यासारख्या 56 उभ्या राहतील तुमच्यासमोर.
याच भागानगरातल्या. मार्गा तहान लागल्यावर जलपानच करावं माणसानं. मदिरापान करून कसं चालेल? काही कळत नाही तुमचं बोलणं राजासाहेब. कोणाची काकूळ तिला येऊन नाही करणार तुला, तेच म्हणतो. मला एक कळते, ती पुढं पळते आणि तुम्ही तिच्या माग. शोभत नाही. अरे गैरसमज झालाय तिचा. समजून मनाची एक जिंकायची असते. औरत को रानी बनाना चाहता है. शादी वनाजीनं विषय बदलण्यासाठी भागानगरात काढली जात होती. रस्त्यावर दोन्ही बाजूंनी बघ्यांची गर्दी जमा झाली. तर काहींच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. तरीही ते सैनिक दयामाया न दाखवता त्या वृद्ध मुनीला अमानुष मारहाण करीत होते. ठगते हो औरत को, धर्म नाम से ब्रह्मचारी बनने का ढोंग करते हो, अशी विचारणा करत त्या गाढवावरील मुनीला सैनिकाने चापकाचे फटके मारले. आपको गलत फहमी हुई है आपको. त्या मुनीनं खुलाशाचा प्रयत्न केला, मात्र तो कोरडे ओढतच राहिला. हे ईश्वर, माफ करना इनको. विवादात त्या मुनीनं करुणा भागली. गंदा काम करते समय नहीं याद आया ईश्वर. शैतान कहीं का. गर्दीतील एकानं राग व्यक्त केला. 12 साल की लड़की को हवस का शिकार बनाया साधु ने. उस लड़की के पिता ने मीर आलम साहब के पास शिकायत की, तब पता चला. अड्डिगमेटच्या गावाच्या बाजूला असलेल्या जैन मुनीच्या आश्रमात ही आगळी घडल्याची दवंडी मीरने पिटली. तिथल्या आश्रमाची नासधूस करत मुनींची मीरच्या सैनिकांना ही धिंड काढली होती. रावरंभा शिकारीहून मुख्य चौकात आले. गर्दी आणखी वाढली. रावरंभांनी त्या मुनिवरांकडे पाहिले. उघड्या अंगावर चापकाचे वळ उमटले. पाठीवरची कातडी सोललेली, तरीही तोंडावर पांढरा कपडा बांधलेली ती साधूची वैराग्य मूर्ती विचलित झाली नव्हती. रावरंभा पनावर झाला. ते कडाडले, छोड़ दो मुनिवर को. नहीं राजा जी, ये शैतान ने गंदा काम किया है, इसकी सजा मिलनी चाहिए. ये निर्दोष है, छोड़ दो इन्हें. रावरंभा ने निर्वाणी से सांगितले. साथियों के साथ इनको मृत्युदंड देने का हुक्म है अलीजहां साहब का. मैं समझाऊंगा उनको, आप छोड़ दो इन्हें. इरेला पेटलेले रावरंभा म्हणाले, मैं सिर्फ मालिक का हुक्म मानता हूं. असं म्हणताच त्या उद्दाम शिपायाची रावरंभांनी गर्दन उडवली. तसे बाकीचे मागे सरकले. रावरंभा स्वतः पुढे झाले. त्या जैन मुनीची कुजबुजली. आपले सैनिक त्या मुनींच्या समुदायाला वनाची करवी, त्यांना द्रव्यही दिले. ही आगळ फौरन दरबार बुलाओ. सगळे लगेच दरबारात आले. रावरंभा, हम ये क्या सुन रहे हैं? जी हुजूर. रावरंभा उठून उभे राहत म्हणाले, आपने 2 जुर्म किए हैं. एक सिपाही का कत्ल और दूसरा हमारा हुक्म बेदखल करके. निजाम ने रावरंभाकडे पाहत गुस्सा प्रकट केला. गुस्ताखी माफ हुजूर, लेकिन वो मुनिवर कसूरवार नहीं. जानते हो उसने क्या जुर्म किया है? जानता हूं हुजूर, वो निर्दोष है. यह यकीन के साथ कैसे कह सकते हो? मैं जानता हूं. आदमी झूठ बोल सकता है, लेकिन बच्चे नहीं. इस मासूम ने आरोप लगाया था. निजाम म्हणाला. रावरंभांनी त्या मुलीकडे पाहिलं. डोळ्यात पाणी आणून तिने हात जोडले. निजामाकडे पाहत रावरंभा म्हणाले, जरूर कोई साजिश है हुजूर. ये हकीकत है रावरंभा, और उसके तुम जिम्मेदार हो. आपको गलतफहमी हुई है हुजूर. रामेश्वर, तुम ही बताओ हकीकत.
निजामाने आदेश दिल्यावर गर्दीतून वाट काढत एक इसम पुढे आला. बादशहाला मुजरा करून त्याने रावरंभाकडे पाहिलं, मात्र त्याने नजर मिळवायचं टाळलं. हुजूर, असं म्हणत रामेश्वर मध्येच थबकला. बेखौफ होकर बोलो, किसी से डरने की जरूरत नहीं. आवंडा गिळत त्यानं सच है ये असं जुजबी सांगितलं. पुरी कहाणी बताओ विस्तार से. निजामच्या आदेशानं तो लटपटायला लागला. घसा कोरडा पडला. डरो नाही, डरो नाही. दरबारातील रावरंभाच्या विरोधकांनी त्याचा हौसला वाढवला. मुनिवरांनी माझ्या पोरीची जिंदगी नासवली म्हणत त्यानं भोकाण पसरलं. पुढचे काही शब्द विरले. डोळे पुसत त्याने कहाणी सांगायला सुरुवात केली. ती शेतात गेली होती. तिला गोड बोलवून मुनिवरांच्या शिष्यांनी तिला मठात नेलं, चौघांनी. पुन्हा रडायला सुरुवात केली. राजाजींच्या कानावर घालायला गेलो तर त्याने फटके मारून हाकलून दिलं. क्या? रावरंभांनी आश्चर्यचकित होऊन रामेश्वरकडे पाहिलं. रावरंभा बहादुर, आपकी वजह से सल्तनत कायम है. इसका मतलब ये नहीं कि आप मन चाह व्यवहार करो. आगे से ध्यान रखो, दूसरा कोई होता तो उसे अवश्य मृत्युदंड दे देता. निजाम समज देऊन निघून गेला. दरबार भरल्यावर प्रत्येक वेळी रावरंभाच्या मागे पुढे करणाऱ्या सरदारांनीही बोलण्याचं टाळलं. रावरंभाला अपराधी वाटू लागले. ते तडक महालात आले. पाठीवर हात बांधून अंदाज बांधू लागले. मला बदनाम करण्याचा डाव होता. त्या निष्पाप मुनिवराचा उगाच बळी गेला असता. कोण करतंय हे सारं? कशासाठी? रावरंभा बराच वेळ दरबारातील प्रसंग आठवू लागला. हाती काही लागेल. छडा लावला पाहिजे या दुखण्याचा, नाहीतर हाताबाहेर जायचं. त्यांनी वनाजीला बोलवून त्याच्यावर ही मोहीम सुरू. मौला अलीच्या उरसासाठी गावोगावचे भाविक आले होते. टेकडीच्या पायथ्याला भाविकांनी राहुट्या उभारल्या होत्या. हिंदू मुस्लिम भाविकांची गुळ शेरणी वाटप करत असताना दवंडी आली. त्या दवंडीने सर्वांचं लक्ष वेधलं. जो कोई पहलवान 11 पहलवानों से लड़ेगा वो 100 सुवर्ण मोहरा का हकदार होगा. उसे 2 घोड़े इनाम मिलेंगे, वो अलग से. है कोई मर्द इस सल्तनत में? आरोही विरली, पण चर्चेला उधाण आलं. 2 दिवस उलटले तरी कोणीच विडा उचलेला. रावरंभा द्यूत खेळत होता. वनाजी धावत आला. राजाजी, अहो तुम्ही काय केलं ते? रावरंभांना काहीच कळेना वनाजी काय म्हणतोय. अरे काय ते सांगशील का उलगडवून? मौला अलीच्या उरसातील त्या 11 जणांबरोबर दंगल करण्याचा विडा उचललाय तुम्ही? वनाजींचा प्रश्न. कसला विडा, कसली दंगल? रावरंभानं विचारणा केली. तुम्ही लढणार आहात असं भागानगर म्हणतंय सारं. माहेलकाना दवंडी पिटली आहे तुमच्या नावाची. असं वय, ठीक आहे. तिची इच्छा असेल तर नक्की लढू. रावरंभांनी हसत आव्हान स्वीकारलं. अहो पण पैशाची काय कमी आहे वय आपल्याला? आणि ती 11 जणांबरोबर लढत घ्यायची म्हणजे काय खायची बात आहे वय? वनाजीनं रावरंभांना परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. कधी आहे लढत? हा सांचाल. मग तयारीला लागलं पाहिजे. रावरंभानं हसत मनोदय व्यक्त केला. रावरंभांची खोड मोडण्यासाठी आणि त्यांचा अपमान करण्यासाठी माहेलकानंच हा डाव टाकला होता. दुपारपासूनच मौला अलीचा माल कुस्ती शौकीनांनी खचाखच भरला होता. मीर आलम, उमरा, घासिम यांसारखे सरदार दंगल पाहायला आले होते. लंगोट लावून ते 11 जण मैदानात घेरट्या घालत होते. दंडातील बेंडक्या रसिकांना दाखवून दाद मिळवत होते. शड्डू ठोकत वीरश्रीचं प्रदर्शन चालू होतं. आत्तापर्यंत त्यांनी कर्दनकाळ म्हणून डर पैदा केला होता. मीर आलमकडून त्यांना खुराक चालू होता. गेल्या 3 वर्षापासून त्यांनी भागानगरात दबदबा निर्माण केला होता. ते मल्ल न खेळताच इनाम पटकावत होते. आज मात्र त्यांना आव्हान मिळाल्यानं ते चिडून होते. रावरंभा दूरवर दिसताच हलगी कडाडली. रणशिंग फुंकले. हलकाऱ्यानं आगमनाची माहिती दिली. रावरंभांचा जय जयकार सुरू झाला. मैदानातील माती कपाळाला लावून ते आखाड्यात उतरले. अंगरखा उतरवला आणि वनाजीकडे दिला. मैदानात चक्कर मारली. वनाजीनं कानाजवळ येत कुस्तीतून माघार घ्यायचा सल्ला दिला. रावरंभा हसले. रावरंभांचं कातीव शरीर दगडासारखं होतं, पण त्यांच्यापेक्षा कित्येक पटीनं ते रानटी पैलवान होते.
11 पहलवानों के साथ कुश्ती लड़ने का ऐलान राजा रावरंभा निंबाळकर ने स्वीकार किया है. हलकाऱ्यांना माहिती सांगताच टाळ्यांचा कडकडाट झाला. एक बार एक कुश्ती लड़ेंगे. 3 पहलवानों से मात मिली तो मुकाबला रोका जाएगा. खेलते समय हाथ पैर टूट सकता है, इसके लिए हम जिम्मेदार नहीं. यात्रा आयोजकांनी नियमावली सांगितली. रावरंभांनी घेतलेलं आव्हान त्यांना पेलवणार नाही असंच सगळ्यांना वाटलं होतं. मावळतीला गेलेल्या सूर्याला त्यांनी नमस्कार केला. पुन्हा एक वार आखाड्यातील माती कपाळाला लावली. सगळ्यांना रावरंभा पदरी असलेल्या किशन गवळ्याला आखाड्यात उतरवतील, पण ते स्वतःच आल्यानं कुस्ती शौकीनांच्या आनंदाला पारावर उरला नव्हता. वाद्यांचा वेग वाढला. रावरंभा भिडले. डोळ्याचं पातं लवतं न लवतं तोच रावरंभानं त्याला घेतलं मानवर आणि कस पडवून पाठीवर दाबलं. गर्दीनं मैदान डोक्यावर घेतलं. भाईसाहेब, सेवकानं माहिलकाला वृत्तांत सांगितलं. उनसे ज्यादा तुमको आनंद हुआ लगता है. माहिलकानं सेवकाला फटकारलं. तसं त्याच्या चेहऱ्यावरील हास्य हरवलं. आगे का बताओगे नाही? जी. सेवक लगबगीनं म्हणाला. दुसरा बिगी धावत आला. रावरंभाना त्यानं उठू न देताच दाबण्याचा प्रयत्न केला, पण रावरंभा झडदिशी मागे वळाले. थोडा वेळ खडाखडी झाली, पण त्याची गत पहिल्यासारखीच. लगोलग दोघे पळाले. ते रावरंभाला झोंबायला लागले. दोघांनी हल्ला करणं नाइंसाफी है. गर्दी ओरडली, पण आयोजकांनी तिकडे कानाडोळा केला. रावरंभांनी दोघांच्या माना दाबल्या. दोघांनी हात वर करून कुस्ती थांबवण्याची विनंती केली. धापा टाकत ते मैदानाबाहेर पळाले. घटकाभरात रावरंभांनी चौघांचा निकाल लावला. तुला काय एवढा आनंद होतो? माहेलकानं खबऱ्याला फटकारलं. तुम्ही असतात तर टाळ्या वाजवून तुम्ही सुद्धा राजाजींचं कौतिक केलं असतं. त्यांची भाडगिरी करायला नाही सांगितलंय. पुढे काय झालं ते सांग. जी सांगतो. खबऱ्या बोलू लागला. मीर साहेबांचा चेहऱ्यावर नूर बदलला बघा. रावरंभा हरला पाहिजे असं त्यांना वाटत असेल. कुस्तीचं बोल, बाकीचं नको सांगू पुराण. माहेलकानं त्याला पुन्हा फटकारलं. भाईसाहेब, काय कथा सांगायची रावरंभाची. लय दांडगा मर्दगडी. पुढच्या पैलवानाची तीच गत केली. गर्दी बेकाबू झाली. रावरंभा की जय या जय जयकारानं मैदान घुमलं. अंधार जादा पसरायला लागल्यानं मशाली पेटल्या. घटकाभर धम खाऊन रावरंभा पुन्हा मैदानात आले. उरलेले पैलवान मोठ्या वजनाचे पण घाबरायला लागले. हरलो तर काळ कुत्रं हुंगायचं नाही. मीर साहेबांकडून खुराक बंद व्हायचा. ही भीती त्याला आतून जाळत होती. थोडी खडाखडी झाल्यावर ते मैदानातून बाहेर पळाले. एकानं पोटदुखीचा बहाणा केला, तर दुसऱ्यानं थेट रावरंभावर रडीच्या डावाचा आरोप केला. पण त्यांच्या या कावेबाजीला सगळ्यांनीच नजरअंदाज केला. मीर साहेबांना बोलता येईना. सर्वात शेवटी राहिला होता तो रणदुल्ला खान. हे मोठाले पाय, लांब लचक केस, राजाजींपेक्षा काकणभर सरस, दुप्पट वजन तर नक्की असेल त्याचं. मैदानात घारीच्या पंखासारखे हात पसरवीत घिरट्या घालायला लागला. रणदुल्ला रणदुल्ला म्हणत लोक पुकार करत होते. रावरंभांचाही मधून मधून जय जयकार सुरू होता. पण रावरंभा पुरते थकले. त्यांचा चेहरा सांगत होता, मैदान जारी रखना है. क्या राजाजी, आप तैयार है कुस्ती लढने के लिए? रावरंभांनी दोन्ही हात वर करून सहमती दर्शवली. लोकांनी त्यांच्या नावाने एकच कल्ला केला. वाद्य घुमू लागले. पण रणदुल्ला खान भेदरल्यासारखा वाटला. आतापर्यंत त्यानं कधीच पाठ टेकवली नव्हती. या यशाचा इतिहास त्याला घाबरवत असेल. चित पडलो तर पुऱ्या सल्तनीत आबरूचं खोबरं होईल, या विचारात वाटत होता तो. रावरंभा बेखौफ. चेहऱ्यावर थकान होती, पण तेज कमी झालेलं नव्हतं. बघ्यांनी पैजा लावल्या त्यांच्या. आयोजकांनी तसं जाहीर केल्यानं रणदुल्ला खान हादरून गेला. जिंकलो तर 100 सुवर्ण, घोडे, सैन्यात मोठ्या पदावर नोकरी त्याला लढायला भाग पाडत होती. रावरंभांनी त्याच्यावर नजर टाकली. ते रणदुल्ला खानने दुसरीकडे वळून चुकवलं. मीर साहेब आणि त्याच्यात काहीतरी इशारत झाली. रणदुल्लाने लगेच धावत जात चाल केली. दव्या दमाच्या रणदुल्ला पुढे रावरंभा थोडे फिके पडले. त्याने रावरंभांना मातीत लोळवलं. गर्दी उठून उभी राहिली, पण चपळाईनं ते वर आले. रणदुल्लाने रावरंभाच्या पोटात ढुसणी मारल्यानं ते आखाड्याबाहेर गेले. रावरंभा चिडून ओरडले, अरे रणदुल्ला, मर्द का बच्चा है तो कुश्ती लड़, हमला क्यों कर रहा है? रणदुल्ला टरकला. रावरंभा पटाला लागले. मानेवर कस चढवून त्याला लोळवण्याचा प्रयत्न केला, पण रणदुल्लाने झटदिशी हिसका देत उसळी मारली. त्याचं डोकं रावरंभाच्या हनवटीला लागलं. त्यांची जीभ दाताखाली सापडल्यानं तोंडातून रक्त यायला लागलं. रावरंभांची पकड ढिली झाली. रणदुल्लाने एक लंगी डाव टाकण्याचा प्रयास केला,
पण राजाजी सावरल्यानं त्याचा इलाज झालेला. दोघांची खडाखडी चालूच होती. घंटा वाजल्यानं थोडा वेळ विश्राम मिळाला. कोण बाजी मारे याचा अंदाज काही येईल. मीर आलमचा सेवक रणदुल्लाच्या कानात कुसबुसला. तसं रणदुल्लाचा चेहरा पांढरा फीट पडला. सेवकांनी रावरंभाला पाणी दिलं. 2 घोट घेऊन त्यांनी गुळणा केला. अंगावरची माती पुसली. कापडानं घाम टिपला. अरे पागल, आगे क्या हो गया, जल्दी बताओ. सेवकाच्या पाल्हादित वर्णनाने माहेलका चिडली. मुळात तिला रावरंभाच्या विजयाची वाटचाल बघवेन म्हणून तिचा पारा चढला होता. हाँ बताता हूँ भाई साहब. रावरंभा मैदान में आया. रणदुल्ला डरा हुआ सा. दोनों के बीच में खड़ाखड़ी हो गई. रावजी ने एका एक घिस्सा डाव लगाया. रणदुल्ला की एक न चली. उसको दिन में तारे दिखने लगे. पीठ माती पर था और वो आसमान देख रहा था. सेवक आणि वनाजी दौड़त आले. रावरंभा को उसने कंधे पे उठा लिया. लाल मिट्टी उनके ऊपर छिड़की और बोले, हर हर महादेव, भवानी माता की जय. सारी भीड़ खड़ी हो गई और रावजी की जय जयकार करने लगी और मीर साहब समेत सबके मुंह उतर गए. रणदुल्ला अभी भी लेटा हुआ था, मानो उसने कुश्ती नहीं जिंदगी हारी हो. माहलकाचा ही चेहरा पड़ा. रावजी की नजर रणदुल्ला पर गई. उन्होंने नीचे उतारने को बोला और सीधे रणदुल्ला के पास गए. उसको हाथ देके उठाया और उसकी पीठ थपथपाई. अच्छे लड़े तुम रणदुल्ला. खान कुछ बोला नहीं. भीड़ में घुस गया और गायब हो गया. बख्शीश का समय आया. मीर साहब, उमरा साहब, घासी मियाँ सब आए मैदान में. उन्होंने रावजी को बधाई दी और गले मिले. मीर साहब ने स्वर्ण मुद्रा की थैली रावजी को सौंपी. भीड़ ने फिर एक बार राजाजी के नाम का नारा लगाया. रावजी ने हाथ ऊपर करके बेकाबू भीड़ को शांत किया. रावरंभा बोले, ये मुकाबला भले हमने जीता हो, लेकिन इस स्वर्ण मुद्रा की जरूरत किसी और को है. भीड़ एक दूसरे के पास देखने लगी. रणदुल्ला, सामने आ. कहां हो तुम? यहां आओ. 2-3 बार पुकार करने के बाद दबे पांव रणदुल्ला मैदान में आए. रावजी ने उसके हाथ बख्शीश की थैली सौंपी और पीठ थपथपाई. उसने मुजरा किया और आंख में आंसू लिए वो भीड़ में लुप्त हो गया. भीड़ ने रावरंभा की फिर से जय जयकार की. राजाजी ने कुश्ती जीती और दिल भी. इसीलिए भीड़ उनकी दीवानी हो गई. बस करो ये राव कथा. माहेलकाने हिराला रोखलं. अनंतपुरात निघून गेले. तो आश्चर्याने तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहतच राहिला. रावरंभा हमामखान्यातून बाहेर आले. मुत्पाक खानाही आज खुशीत होता, कारण रावजींना पहिल्यांदा भागानगरात पुरणपोळी खायला मिळत होती. भोजन आटपून हातावर पाणी घेत असताना वनाजी दाराशी आला. हातातला खलिता दाखवत म्हणाला, राजाजी, रामेश्वर पंतांनी आत्महत्या केली. का? न्याय तर त्यांच्या बाजूने झाला होता, मग हे का केलं? रावरंभा गुस्सातच बोलते. पश्चाताप होता त्यांना. वनाजीचं स्पष्टीकरण. कसला? रावरंभांचा प्रश्न. खलित्यातून त्यांनी माफी मागितली आहे तुमची. काय प्रकरण आहे? जरा विस्तारामध्ये सांगशील का? वनाची खलिता वाचू लागली. राजाजी प्रणाम. मैं आपका गुनहगार हूँ, इसलिए मुझे जीने का कोई हक नहीं. आपके दादाजी मुझे यहाँ लाए थे, तब से यहाँ व्यापार कर रहा हूँ. मेरी औरत को पैसे की लालच चढ़ गई थी, इस वजह से ये हो गया. किसने उसको पैसे दिए थे ये सब करने के लिए? मुनिवर निर्दोष है. आप पर गलत लांछन लगाया है. मुझे धमकाया गया था. आप महान हो राजाजी, लेकिन आप सावधान रहिए. वनाजीनं वाचन थांबवलं. रावरंभानं त्याला पुढचं वाचायची इशारत केली. इस जीवन से मुक्ति यह मेरा प्रायश्चित है. आपका गुन्हेगार, रामेश्वर पंत. पत्र वाचून झाल्यावर वनाजी अस्वस्थ झाला. राजाजी, तुमच्या जीवाला धोका आहे. वनाजीनं चिंता व्यक्त केली. रावरंभा हसत म्हणाले, कौन है इस भागानगर में जो मेरा मित्र बनना चाहता है? रावरंभाच्या या बेफिकिरीने वनाजीचा चेहरा आणखीनच काळवंडून गेला. दुसऱ्या दिवशी साऱ्या भागानगरात रावरंभाच्या निषेधाची चर्चा, त्यांच्या कर्तृत्वावर आक्षेप येऊ लागला. अर्थात याची सुरुवात झाली ती राजवाड्यापासून. रणदुल्ला खान हारा नहीं, जीता है. रावरंभा ने उसके साथ धोखाधड़ी की है, इसलिए अपना पुरस्कार उसे दिया. यही नहीं, रणदुल्ला को अपनी सेना में भर्ती करके रावरंभा ने अपनी चालबाजी का प्रमाण दिया है. प्रत्येक जण कानाला लागत होता.
रामेश्वरने आत्महत्या केल्याची खबर त्याखाली झाकोळून गेली. निजाम अली समोर रावरंभा खलनायक ठरावेत यासाठी चांडाळ चौकडी फुटाकडी करत होती. रावरंभांना तर हसायला आलं या षडयंत्राने. माहेलकाच्या कानावर ही धोकाधडी कशी जाईल यासाठी प्रयत्न झाले. काल रावरंभांचं उदो उदो करणारं भागानगर आज निषेध करून हेटाळणी करू लागलं. स्नानसंध्या केल्यानंतर माहेलका केशरचना करत होती. एक दासी तेल लावत तर दुसरी ते चोळून देत होती. एवढ्यात तिच्या कानावर एक खबर आली. त्या खबरीनं तिच्या मनातील अस्वस्थता आणखीच वाढवली. जल्दी मेनाला. माहेलकाच्या आवाजानं भोई पालखी घेऊन दौडत आली. पालखी राज दरबार में लेकर चलो. भोई बिगेनं चालती झाली. और जल्दी, माहेलकानं आदेश दिला. ती भोई पळायला लागली. राज दरबार दिसताच त्यांनी वेग आवरला. माहेलका राज दरबारच्या उंचच उंच पायऱ्या पळत चढली. तिच्या अगोदर निजामच्या जनानखान्यातील मुख्य स्त्रिया वरच्या मजऱ्यावरल्या कक्षात हजर झाल्या होत्या. चिकाच्या पडद्याआडून तो अनुपम सोहळा तो कक्ष डोळ्यात साठवत होता. पडद्यामुळे पाहण्याला मर्यादा यायला लागली. तिने दासीला पुढे जाऊन या सोहळ्याचं वर्णन ऐकायला सांगितलं, कारण ती मागच्या रांगेत होती. हजरत किसी को सोना दे रहे, किसी को मोतीमाल सौंप रहे, दरबार में सब एक दूसरे को बधाई दे रहे, एक एक करके सबका सम्मान हो रहा है. समारोह का मुख्य अतिथि बाकी था. हलकाऱ्याने आरोळी ठोकली. उमराव राव रंभाजी को हजरत निजाम अली साहब अर्जुन बहादर खिताब देंगे. ढोल नगारे तुताऱ्यांचा आवाज टिपेला पोचला. राव रंभाजी खड़े हो गए. सारे दरबार को प्रणाम किया. अर्जुन बहादर राव रंभा साहब की जय. राजमहालच्या बाहेरही आरोळ्या घुमल्या. निजाम अलींच्या चेहऱ्यावर स्मित उमटलं. आओ राव रंभा आओ. निजाम साहब खडे हो गए. दासींकडून माहिती ऐकताच माहेलका सावरून बसली. राव रंभा त्या राजप्रसादात एकेकाचा प्रणाम स्वीकारत चालले होते. माहेलकाला फक्त त्यांची पगडीच दिसत होती. तिची ही अस्वस्थता निजामच्या जनानी स्त्रियांनी ओळखली. निजाम साहेब खडे हो गए. पुरा दरबार खडा हो. डौलात राव रंभा राजसिंहासनासमोर आले. खाली उतरून त्यांना निजामानं मिठी मारली. सोने रुपे मोती यांची तपकं आली. दुसऱ्या तपकात होती रत्नजडीत मुठीची तलवार. ती राव रंभांना प्रदान केली. राव रंभांनी कमरेत वाकून तिचा स्वीकार केला. निजाम अली वापस तख्तावर जाऊन बसले. राव रंभांना वजिरा शेजारील आसन देण्यात आलं. दासीनं ही माहिती माहेलकाच्या कानावर घातली. राव रंभा ने इस मुल्क को 1000 बार बचाया है. रुस्तुम खान की बगावत इसका ताज़ा नमूना है. आप इस तलवार से निजाम सल्तनत को हमेशा बचाए रखना. आपने जान पर खेलकर दक्षिण की मुहिम फतेह हासिल की है, इसलिए आपको अर्जुन बहादुर का खिताब दिया जाता है. आज से आप अर्जुन बहादुर के नाम से जाने जाओगे. निजाम अलीचा हा आवाज माहेलकाच्या कानावर आला. और हाँ, आपने मौला अली के उर्स में जो कुश्ती लड़ी वो क्या किस जंग से कम थी. 11 पहलवानों को मात देने वाला मर्द हमारे सल्तनत का उमराव है. यह हमारे लिए गर्व की बात है. उसका इनाम खुद न लेते हुए हारे हुए पहलवान को दे दिया. इतना ही नहीं, उसकी हालत देखकर उसे अपने फौज में शामिल किया. और इसके बदले आपको क्या मिला? धोखाधड़ी का खिताब. क्या मीर आलम, बराबर है की नाही? निजामानं केलेलं सूचक वक्तव्य मीर आलमच्या जिव्हारी लागलं. कारण या षडयंत्राची कुणकुण त्यांना तर लागली नाही ना. या चिंतेनं मीर भयचकित झाला. रामेश्वर पंत की लड़की का आरोप भी गलत. जैन मुनिवर बेकसूर है. रावरंभा पर खामखाव लांछन लगे. देखो रावरंभा, आप नाराज मत होना. सोने को भी अग्नि में जल के अपनी शुद्धता का प्रमाण देना पड़ता है. आपने सब आग के दरिया पार कर अपनी श्रेष्ठता का सबूत दिया है. हमें और इस पूरे निजाम सल्तनत को आप पे नाज है. माहेलकाला खजील झाल्यासारखं झालं. रावरंभाविषयीच्या षडयंत्राची कुजबूज तिच्या कानावर आली होती. आता तिची खात्री पटली. त्यामुळे तिचं एकदम हृदय परिवर्तन झालं. रावरंभा सद्गदित झाले. त्यांना आठवलं बालपण. वडील आनंदराव, आई अंजनाबाईचा चेहरा त्यांनी आठवण्याचा प्रयत्न केला, पण काहीच आठवलं. बालपणापासून आजोबा जानोजी आणि काका महारराव धारराव यांनीच रावरंभांचा सांभाळ केला. वडील लवकर गेले, त्यामुळे आई सती गेली. रावरंभा पोरके झाले. हा सोहळा पाहण्यासाठी मित्र वनाजी सोडून त्यांचं कोणीच नव्हतं.
म्हणून रावरांभांच्या मनात परकेपणा आणि पोरकेपणाचे भाव दाटून आले. गालावरून या व्यामिश्र भावनांचे अश्रू उकळले. ते रावरांभांनी झटकन टिपले. बाईनं लढायचं नाही आणि पुरुषानं रडायचं नाही, मग दोघांवर कितीही संकट आली तरीही. काय रिवाज आहे नाही या दुनियेचा, रावरंभांना मनोमन वाटले. तलवार घेऊन ते आसनावर विराजमान झाले. सारा दरबार त्यांना मुबारकबाद देत होता आणि रावरंभांना त्या खचाखच भरलेल्या गर्दीतही एकाकी वाटत होतं. जो आसानी से मिलता है उसकी कीमत नहीं, और जो हाथ में नहीं होता उसके पीछे भागते रहो, यही आदमी. तशी आपली गत झाल्याचं रावरंभांना वाटू लागलं. माहेलका उठून समोर आली. तिनं खाली डोकावून दरबारातला नजारा पाहिला. रावरंभांची चमकणारी पगडीच तिला दिसली. पालखी आणा बिगिन, तिनं दासीला आदेश दिला. डोळ्यात घळाघळा अश्रू टपकत होते. पालखीतून ती तडक घरी आली. अम्मीजान कहाँ हो तुम? जल्दी बाहर, जल्दी आओ. अरे क्या हुआ माहेल का बेटा? पर्दा सारून राजकंवरबाई पुढे आली. अच्छा हुआ तुम आ गई, तैयारी करो. निजाम साहब के दरबार में सेवा करने का मौका मिला है. कितने दिनों से हमें इंतजार था इस बात का, इसे गवाना नहीं. अपनी अदाओं से जीत लेना दिल हुजूर का. राजकंवरनं आनंदाच्या भरात सांगून टाकलं. माहेलका आणखीच चिडली. कितनी बार कहा है तुम्हें कि मुझे नहीं करना ये सब. माहेलका गुस्सा प्रकट किया. तुम जरूर जाओगी माहेलका. माँ हमें ये बताओ उस दिन क्या हुआ था. किस दिन की बात कर रही हो माहेलका? राजकंवर ने प्रश्न किया. राजा जी ने आपके साथ बदसलूकी की थी. रावरंभा की बात कर रही हो? हाँ, उनके बारे में पूछ रही हूँ, और सच बताना. हमें सब मालूम हो चुका है, लेकिन आपके मुंह से सुनना चाहते. माहेलकाच्या अनपेक्षित प्रश्नानं राजकंवर चपापले. आम्ही पालखीत येत होतो और गंदे जानवर ने हमला किया. सेवक पालकी छोड़कर भागे. हम गड्ढे में गिर गए. वहां से रावरंभा जा रहे थे. उन्होंने हमें बचाया, लेकिन हमने बदसलूकी का आरोप लगाया. पर क्यों माँ? तुम्हारे लिए. मेरे लिए? कैसे? तुझी चिंता आहे मला, आई म्हणून. त्या दिवशी तुझी माहिती काढायला त्यांचा हेर आला होता. त्या वेळापासून आम्ही हेरलं की रावरंभा तुझ्या मागे येतो, म्हणून केलंय आम्ही सारं. आई राजकंवरच्या या बिंदास्त खुलाशानं माहेलकाचा राग अजूनच वाढला. आम्ही गलत किया आपने, अब देखो आगे. राजकंवरनं काळजी व्यक्त करत विचारलं. आगे क्या बेटी? कुछ नाही. असं म्हणत माहेलका आपल्या कक्षात जाऊन ठसाठसा रडायला लागली. राजकंवर तिच्या मागोमाग गेले. खुशी का मौका है. आज पहली बार तुम निजाम दरबार में अपनी कला दिखाने जा रही हो. खुद निजाम अली साहब का न्योता है. एक कलाकार के लिए इससे बड़ा क्या अवसर होता है. जिंदगी बदलून जाईल माहेलका. आज बादशाह खुश आहेत. मौका हातचा जाऊ देऊ नकोस. अमाप बिदागी मिळेल. राजकंवरनं स्वप्न दाखवलं. आम्ही तुम्हाला बिदागीचं पडलं. माझ्या काळजाला 1000 जखमा करून तुम्ही बिदागी दौलत कमवायला चालला. अरे बेटा, एका कलाकाराचं पोटच नाचगाण्यावर असतं. राजकंवरनं व्यावहारिक सल्ला दिला. मला नाही कमवायचा असा पैसा. माहेलकानं स्पष्ट नकार दिला. हे सोनं चांदी हिरे मोती दिसतायत ना, ते तुझ्या आईनं कमवलं. माहितीये कसं? नाचून. ही आराम की जी जिंदगी नशीब झाली आहे ना तुझ्या, ती नाचगाण्यानंच. राजकंवरचा पारा चढला. नहीं अम्मी, आपने जिस्म फरोशी कर ये खरीद लिया है सर. माहेलकानं राजकंवरच्या जखमेवर मीठ सोडलं. रागाने लालेलाल झालेल्या राजकंवरनं तिला फटकारलं. क्यों? सच चुभा ना. माहेलकानं आईचीच झाडाझडती घेतली. ये दिन देखने के लिए हमें जिंदा रखा माहेलका. राजकंवरच्या डोळ्यात खळखळ अश्रू उभे. कितना कुछ किया आपके. ऊंची शिक्षा दी, सब ऐशो आराम दी. हम बड़े होके दरबार में नाच करके पैसा कमाए इसीलिए. माहेलका. थरथरत राजकंवर मोठ्यानं ओरडले. तो सुनो, बहादुर खान है आपके अब्बू, मोगल बादशाह के सेनापति थे. तू एक सरदार की बेटी आहे. राजकंवरनं अभिमानानं स्पष्टीकरण दिलं. पण आता कुठे आहेत ते आपल्याजवळ? नाहीत ना. माहेलकानं वर्मावर बोट ठेवल्यानं राजकंवर निरुत्तर झाले. थोडा वेळ शांतता पसरली. आपल्यासारख्या कलाकारांच्या जिंदगीचा भरोसा नसतो, म्हणून आम्हाला काळजी लागली आहे तुमची. जोवर हजरतांची मर्जी आहे तोवर बक्कळ पैसा कमवा. आत्ता निजाम अली साहेबांची मर्जी मिळवली तर जिंदगीभर काही कमी पडायचं नाही.
तुझ्या रूपानं तू त्यांच्या बेगमपुऱ्यातही जाशील, म्हणून तुला दुसरीकडे सेवा करू दिली नाही. एका नर्तकीला तिचा पहिला नाच प्यारा असतो, तो जिंदगी देऊन जातो. तुझा चिरा उतरव. आईचं बोलणं माहेलकानं ऐकून न ऐकल्यासारखं. चिरा उतरवायचा म्हणजे त्यांनी माझं कौमार्य भंग करायचं आणि पुढे त्यांची रखेल बनून राहायचं. वाह रे अम्मी वाह, क्या ख्याल है अपनी माँ का अपनी बेटी के बारे में, अभी पता चला. माहेलकानं मनातल्या मनात म्हणलं. निजाम अली साहेबांच्या दरबारात जश्न सुरू झाला. आज खुश आहेत ते. रावरंभाला कसला तरी पुरस्कार दिला, त्याचाच जश्न. हे ऐकल्यावर माहेलकाच्या डोळ्यासमोर वीज चमकून गेली. म्हणजे रावरंभापुढे नाचायचं तर. अगं वेडी, दरबार निजामचा आणि रावरंभापुढे कसं नृत्य होईल? हे तर त्यांच्यासाठीच ना. माहेलकाच्या प्रश्नावर राजकवर म्हणाले, आपल्याला बिदागीशी म्हटलं. बादशाह देणार आहेत ना ती. चल चल जल्दी तयार हो, नको त्यांची इतराज एवढून. आईच्या या लालसेची माहेलकाला चीड आली. पण रावरंभांना खुश करून प्रायश्चित्त घेता येईल असं माहेलकाला वाटू लागलं. आपण तर पण केलाय या धंद्यात पाय न ठेवण्याचं. बराच काळ माहेलकाची मनाशी दंगल सुरू होती. नको विचार करू फार बेटा, मैफिलीची वेळ होत चालली असं म्हणत तिला राजकवरनं प्रसाधन गृहात नेलं. राजकवरला वाटलं पोरगी आपलं ऐकून तयार झाली. तिच्या चेहऱ्यावर नाजूक हास्य होतं. दरबार संपल्यावर रावरंभांना निजामाने कक्षात बोलावून घेतलं. रावरंभा, आज रात को हम जन्नत में लेके जाएंगे आप. मलूल झालेल्या चेहऱ्याकडे पाहत निजाम अली म्हणाला, आप एक जलवा देखोगे तो हैरान हो जाओगे. आपके लिए बचा के रखा था ये फूल, अब तक किसी भौरे ने सूंघा भी नहीं. वो आपको हम नजर करना चाहते हैं. रावरंभांना काहीच समजेल म्हणून ते म्हणाले, किसकी बात कर रहे हैं आप हुजूर? रावरंभांनी कुतूहलानं विचारलं. एक राज की बात है, वो आपका तोहफा है और वो देने से पहले कैसे बताएंगे? ज़्यादा सवाल मत पूछो, जल्दी नहा के आओ, हम महफिल की तयारी का हुक्म देते हैं. असं सांगून बादशाह अंतपुरात निघून गेला. कानोसा घेण्यासाठी आलेल्या मीरच्या ही गोष्ट कानावर गेली आणि त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. तो समजून चुकला. ज्या गोष्टीसाठी इतके सायास केले तीच घडते. वो फूल मेरा है, सिर्फ मेरा. मैं ही उस कली को फूल बनाऊंगा असा कसम घेऊनच त्यानं दरबार सोडला. रावरंभा दबक्या पावलांनी आपल्या महालात आले. मुबारकबाद घेता घेता ते थकून गेले होते. मोनाजीनं पुढे येऊन दावतची तयारी सुरू केली. तो एकटा साधा भागानगरमधल्या राजाजींसाठी दावत देत होता. कल जुम्मे का दिन है, त्यामुळे त्याची तयारी जोरात सुरू होती. तो धडपडत रावरंभांच्या कक्षात आला. रावरंभांचा चेहरा पाहून तो हादरलाच. हे काय राजाजी, तुमची अजून काहीच तयारी नाही. ज्या गोष्टीसाठी तुम्ही इतके उतावळे झालेलात ती तुमच्या पुढं पडली आणि तुम्ही तोंड लावणं झाल्यावर काय म्हणायचं बरं याला? अरे बाबा, नेमकं काय झालं ते उलगडून सांग. अहो राजासाहेब, असं काय करताय? हुजुरांनी तुमच्यासाठी त्या माहेलकाबाईची मैफल लावली आहे. काय सांगतोस काय? रावरंभा टणकन उडाला. पण तुला रे कसं माहिती? अहो बाईसाहेबांच्या महालात नटण्या सजण्याची तयारी बी सुरू झाली केव्हापासून. अहो चला आवरा तुमचं. वनाजीनं रावरंभाला प्रेमळ आदेश दिला. रावरंभांना काही सुचेल. माहेलका आपल्यासाठी कला सादर करा, फार मोठा आनंद. ते हजर कशाला? तिने असं पुन्हा नाचणं आपल्याला हरगीज पसंत. मग करावी का महफिल तर? हजरतांना काय वाटतं? तब्येत ठीक नाही असा निरोप. हां, हे ठीक आहे. या निर्णयावर येऊन रावरंभा थांबला. वनाजी, अरे वनाजी. रावरंभांचा आवाज ऐकता असतो लगबगीनं. वनाजी, हजरतांना निरोप सांग, आमची तब्येत ठीक. कावरा बावरा होत वनाजी म्हणाला, राजाची मैफिल? त्याला पुढचं बोलू न देता रावरंभा म्हणाले, ती होऊ नये म्हणूनच आम्ही हा निर्णय घेतला. काय वाटलं? त्यांनी तुमच्या प्रेमाखातर हा खटाटोप केला. वनाजीनं मन वळवण्याचा प्रयत्न केला. वनाजी, आमचा निर्णय झालाय, त्यात बदल व्हायचा नाही. रावरंभांच्या या वरच्या स्वरातल्या संभाषणानं वनाजीनं परिस्थिती समजून घेतली. त्यानं दरबारात निरोप पोचवून हुकमाची ताबडतोब तामिली केली.
माहेलका सजून तयार बसली होती. ती रावरंभांना भेटण्यासाठी उतावळी होती. अधूनमधून प्रसाधन गृहाच्या खिडकीत निजाम दरबारातून कधी एकदा निरोप येतो याची वाट पाहत होती. मैत्रिणी तिची मुद्दामून चेष्टा करत होती. चांगलं नाचा राजाजींपुढे, घायाळ झाले पाहिजेत. हे ऐकून माहेलका लाजून लाल झाली. तिला आठवलं, या माणसानं आपला जीव वाचवला. त्याचा जीव धोक्यात घालून आपण दंगल लढायला लावू. लोकांसाठी धावून जात वाघाला जेरबंद केलं. अशा पराक्रमी माणसाचा आपण पाण उतारा केला. आम्हीनं त्यांच्यावर आरोप लावला तरी ते काही बोलले नाही. इतकं सोशिक कसे आहात तुम्ही राजाचे? माहेलकाचा रावरंभाशी असा संवाद सुरू असताना सेवक धावत आला. राजाजींनी मैफल बरखास्त केली. या निरोपानं माहेलका नाराज झाला. पण का? वजह काय? माहेलकानं लगबगीनं विचारलं. दरबारात तसा निरोप आला. जास्तीचा काही मालूम नहीं, पर राजाजी की तबीयत खराब हो गई, ऐसे सुनने में आया. माहेलकाला काही सुचलं. पाय आपटतच ती अंतपुरात गेली, साज न उतरवताच. सर्वात जास्त हिरमोड झाला तो राजकवरचा. भली थोरली बिदागी हातची गेल्याचं तिला डाचत होतं. बाद में कब है महफिल? ऐसा कुछ बताया दरबार से? सेवकाला राजकवरनं विचारलं. नाही जी. या त्याच्या उत्तरावर राजकवर चिडली. भागो यहाँ से म्हणत त्या सेवकाला तिनं हाकलून लावलं. काही न खाताच माहेलकानं महालात कोंडून घेतलं. आपण राजाजींना छळलं, त्याचीच ही शिक्षा दिली असेल अल्लाने, असं तिला वाटलं. रात्री उशिरापर्यंत तिला झोप लागली. ती एकाकी पलंगावरून ताडकन उठली आणि हातात बोरू घेत खलिता लिहिली. राजाजी प्रणाम. आपल्या सेवेसाठी माहेलका दासी. माझ्यासारखी एहसान फरामोश या जगात दूसरी है. मैं बहुत अभागी लड़की. आप जैसा भगवान मेरे सामने बार बार आया, लेकिन आपको मैं पहचान न पाया. कितनी बार अपमान किया. हमारी अम्मी ने आपको जलील किया. हमने आपको 11 पहलवानों से लड़वाया. आप सच में बहादुर, अर्जुन बहादुर. आप मौका दे तो ये माहेलका जिंदगी भर आपकी गुलाम बन के रहेगी. आपके कदमों की दासी बनना चाहते हैं. आज से ये दिल और जिस्म आपके. हिलाले माहे नौ को कम देखते हैं, वो अबरू का तेरे जोखम देखते हैं. तुझ्या भुवयांचे बाग ज्यांनी एकदा पाहिले, त्यांच्या डोळ्यात प्रतिपदेची चंद्रकोर कधीच भरत नाही. आप माने ना माने, जिंदगी आपके ही नहीं. आपसे हमें मोहब्बत हो गई. ये बात आपके सामने करना चाहते थे, लेकिन उतनी हिम्मत मुझ में नहीं. इसलिए इस बेजुबान खत का सहारा ले रहे हैं. उम्मीद करती हूँ आप भी मुझसे उतनी ही मोहब्बत करते हैं. आप मेहरबान हैं, कदरदान हैं, इसलिए मेरी हरकतों को आप नज़रअंदाज करोगे. हम आपके गुनहगार हैं, इसलिए आपसे तहे दिल से माफ़ी मांगते हैं. आपका हमें इंतज़ार रहे. हरम को बनाए है बस देर दिल में, तुझे जब से हम आए सनम देखते. तुला पाहिल्यापासून तुझी मूर्ती आपल्या हृदयात स्थापन केली. म्हणजे मशिदीऐवजी माझ्या हृदयात आता मूर्तीपूजेला जागा मिळाली. तुझ्यामुळे. आपली प्रेमिका माहेलका. आणि त्या खलित्यावर मोहर उभवला. पत्र लिहून झाल्यावर माहेलकानं पुन्हा एक वार ते वाचले. डोळे मात्र पाणावलेले कायम. 4-2 थेंब त्यावर ओघळले आणि तिच्या काळजात धस्स झाला. त्या ओल्या अक्षरांवर तो अश्रूचा पाऊस झाल्यानं ती हिरमुसली. लगबगीनं खिडकीजवळ गेली. तो खलिता वाऱ्यावर धरला. हवेची मोठी झुळूक आली आणि तिनं तो खलिता आपल्यासमोर धरला. मात्र तो हवेसोबत वाहू लागला. माहेलकाची पायाखालची जमीन सरकली, कारण तिला हे गुपित ठेवायचं होतं. दासीला न सांगता ती खिडकीतून उडी टाकून खलिता पकडण्यास धावली. तिनं तो मोठ्या जिकिरीनं पकडला. माहेलकानं दुपट्ट्यात दवडलेलं ते पत्र सेवकांनी पाहिलं. तिने डोळे मोठे केल्यानं कोणीच काही बोलले. सलामत यहाँ हमारा कुछ खास कार्य, ये आपको करना है. माहेलकाने सेवकाला बोलवून आदेश दिला. हुक्म कीजिए. सेवक अदबकारी बोला. मेरा खत आपको राजा रावरंभाजी के महल में पहुंचाना है. किसी को कानो कान खबर नहीं होनी चाहिए. माहेलकानं तो खलिता सेवकाकडे सोपवला. सेवक मुजरा करत निघून गेला.
त्या रात्रीच्या अंधारात घोड्यावरून त्याने रावरम्हांच्या महालाकडे कूच केली. घटकाभरात तो महालाजवळ आला. लांबूनच मशाली चमकली. त्या घोडेस्वाराच्या दिशेनं येत होत्या. काही पळातच त्या नजीक आला. त्यातील एक जण काही बोलला. घोडेस्वार हसला. त्यानं तो खलिता त्याच्याकडे सोपवला आणि आल्या पावली तो परतला. उत्तर रात्र झाली. माहेलका महालातून त्या सेवकाची वाट पाहत होता. तो समोर दिसताच ती आनंदानं पागल झाली. मिले क्या राजाजी? माहेलकानं अधीर होत विचारलं. हाँ, सेवक बोलला. क्या कहा उन्होंने? सेवक गड़बड़ाया. जी जी वो खुश होके उन्होंने ये बख्शिशी दी. इसका मतलब उनको मेरी मोहब्बत स्वीकार है. माहेलकानं मनाची समजूत केली. उतावेळ होत तिनं विचारलं, और कुछ कहा उन्होंने? जी कुछ नहीं. सेवकाच्या उत्तरावर माहेलका नाराज झाला. आपकी तारीफ की उन्होंने. सेवकाच्या या वाक्यावर माहेलका खुलली. क्या बोले? माहेलकाच्या या हजेरीमुळे त्याची पंचायत झाली. जी आपके बहादुरी पर नाज जताया. सेवकाने वेळ मारून दिला. खुशीनं तिने सेवकाच्या अंगावर बक्षिसाची थैली फेकली. सब उस मौला अली की मेहरबानी. असं मनात धन्यवाद देत माहेलकानं आनंदात तानपुरा हातात घेतला आणि छेडत राहिली तार. हृदयाची तार जुळली की तानपुराही कसा प्रेमसंगीतच काढतो नाही, असा मनाला सवाल करून ती गायला लागली. आपलीच प्रेमाची शायरी तिनं बार बार गायली. राजाजी, ये शेर और शायरी गाने वाली आपकी हो गई आज. म्हणत तिनं गाणं थांबवलं. मध्यरात्री सुरू झालेल्या गानं मैफिलीच्या आवाजानं तिची सखी मेहरुनिस्सा जागी झाली. माहेलकाच्या कक्षात तिनं डोकावून पाहिलं तर फुलपाखरासारखं तिचं बागडणं सुरू होतं. फुलपाखरू कसं आपलं आवडतं फूल मिळाल्यावर पंख फडफडून आनंद व्यक्त करते, तसं माहेलकाला रावरंबाच्या रूपानं मोहक फूल मिळाल्यानं तिचं आनंदगान सुरू होतं. मंद दिव्याच्या प्रकाशातही तिचा चेहरा मशालीसारखा तेजस्वी भासत होता. माहेलकाच्या या एकांगी प्रणयरंगात रंगल्यामुळे राजाजी आलेत की काय महालात, असा मेहरुनिस्साला संशय आला. पुढे जाऊन पाहते तर महाल रिकामाच. तकिया उराशी कवटाळून माहेलकाचं स्वप्नरंजन सुरू. या वेडेपणावर मेहरुनिस्सा हसली. एकाकी समोर जात तिनं विचारलं, कुणाचं स्वप्न सजवणं सुरू आहे? आता माहेलकाबाई का सिर्फ बाईसाहेब म्हणून पुकार करायचा? सखीच्या या प्रेमाच्या खयाली पुलावाची चव माहेलकाला चांगली आहे. तू का आलीस इथे? प्रणयात व्यत्यय आणल्यानं माहेलका मैत्रिणीवर खेकसली. ए लड़की, अभी से रोब जमा रही है देखो महारानी का. मेहरुनिस्सा ने लढेवाळ तक्रार की. माहेलकानं हातातला तक्या तिच्या अंगावर फेकून मारला. अरे पगली, अपने राजाजी को ही फेंक दिया. उन्हें लग गया ना? मेहरुनिस्सा टांग खींचना बंद भी करो. माहेलकाने आर्जव. फेकलेला तकिया पुन्हा माहेलकाकडे हळूवार देत असत म्हणाली, लो संभालो अपने राजाजी को. मग माहेलकानेही तिला हसून दाद दिली. किती दिवसांनी असं तुला खुशीत पाहिलं. जंगमध्ये खिताब मिळाल्यावरही एवढी खुश दिसली नाहीस तू. बरं वाटलं असं तुला खुश पाहिलं. मेहरुनिस्सानं हमदर्दी दाखवल्यावर माहेलकाला बरं वाटलं. पण पुढच्या क्षणी तिच्या काळजात सर्र झालं. इतिहास प्रेमकथांच्या बाजूनं नाही. प्रत्येक काळात प्रेमिकांची फरफट झाली. कुणाला बिरादरी आडवी आली, कुणाला धर्मानं अडवलं, कुणाला गरीब श्रीमंताची दरीच पार करता आली, कुणाला देशाच्या सीमांनी साखळदंडात जखडलं. राजाजींच्या आणि माझ्या प्रेमात तर सगळ्यांनी विघ्न आणायचा विडाच उचलला. या विचारानं तिची काळजी आणखी वाढली. मेहरुनिस्सा, नजर लागे ना या खुशीला. माहेलकानं भीती व्यक्त केली. कुछ भी नापाक ख्याल करती रहती हो तुम माहेल. मेहरुनिस्सानं तिला या नापाक विचारापासून परावृत्त केलं. मेहरुनिस्सा, प्रेम काय चीज असते नाही, तुम्हाला ते सर्वांगीण बदलून टाकतं. जगण्याला अर्थ सापडल्यासारखं वाटतं. आपण आपल्यालाच नवे गवसल्याची जाणीव. प्रेम करायला लागतो आपणच आपल्याला. ही तुझी शायरी बंद कर आणि झोप. मेहरुनिस्सानं काळजी प्रकट केली. तुझे जब किसी पर दिल आ जाएगा ना, तब समझेगी ये मोहब्बत क्या चीज है. हाँ, आ गया है. किस पे? माहेलकानं तिला कुतूहलानं विचारलं. तुम्हारे दिलबर पे आ गया है. सच्ची? मेहरुनिस्सा, असं म्हणत माहेलका ओरडली. ए पागल, अरे वो सिर्फ तुम्हारे है, मजाक नहीं समझती क्या? बेहुदा मजाक करके गुस्सा मत दिया. माहेलकानं तिला बजावलं. गुस्ताखी माफ केली जी. मेहरुनिस्सानं करुणा भाकल्यानं माहेलकाच्या रागाचा पारा खाली आला
अरे तुम क्या जानोगी, ये अल्फाज है डाई अक्षर का, लेकिन उससे ही मेरी शायरी जिंदा हो। हाँ हाँ माहिल का, सब्र करो। अभी कितना समय हो गया तुझे मोहब्बत का एहसास होते हुए। अपनी ऊर्जा संभाल के रख। मेहरुनिसा ने सबूरी सा संभाल लिया। मेहरुनिसा, मैं पागल हो जाऊंगी राजा जी नहीं मिले तो, या उन्होंने इनकार किया तो। अभी तक मैं उनके खून की प्यासी थी, लेकिन अब उनके मोहब्बत के लिए तरस रही। एक ही पल ने मुझे जिंदगी से प्यार हो, उसी एक पल में सदियां जी। उन्होंने मेरा प्यार कबूल किया। माहेलका ने आनंदाने तिला सारी हकीकत बयां की आणि मेहरुनिसाला कडाडून लूट मारली। मेरे साथ नहीं, अपने राजा जी के साथ करना ये सब। गळ्यातील हात काढत मेहरुनिसानं समजावलं, मला त्यांचं रूप आवडलंच गेलं, पण अधिक भावला तो त्यांचा स्वभाव। दिलेरी आहे त्यांच्या दिला, मनगटात पराक्रम। ते खरोखर हिम्मत बहादर आहे। सगळ्यात महत्त्वाचं, ते कदरदान कलाकार आहे। माझ्यासारख्या मुलीला काफी है ना ये सब। धन दौलत ये सब कोई मायने नहीं रखते। माहेलकानं मनमानस सांगितलं। माहेलका कोणत्याही प्रेयसीला आपले राव बाजीराव वाटतात असे म्हणत मेहरुनिसानं तिला दिवस आहेतच ते बाजीराव। माहेलकानं अभिमानानं छाती फिरवली। बरं बेगम साहेब। माहेलकानं तिला मध्येच अडवलं। बेगम साहेब नाही, राणीसाहेब म्हणायचं आजपासून। माहेलकानं अट्टहास दिला। बरं बरं, राजा रावरंभा की राणीसाहेब बस। या स्तुतीने माहेलकाला गुदगुल्या झाल्या, म्हणून तिने आनंदानं मान हलवली। ही खुबी इतक्या दिवस का दिसली नाही? अंधेपण की पट्टी बांध ली थी ना मैंने, माहेलकानं कबुली। उत्तर रात्रीपर्यंत दोघी सखींमधील हे प्रेमाख्यान रंगलं होतं। रात बहुत कुछ हुआ। कल आपको राजा जी से मिलने जाना। कल जाना है तो अभी सो जाओ। मेहरुनिसानं आदेश सोडला प्रेमाने। उस पाक ख्याल से ही डर लगता है। अरे डरो नहीं, आप अर्जुन बहादुर की रानी हो। मेहरुनिसा मजाक मत असं म्हणत तिला पुन्हा टोकलं। माहेलकाला तिनं पलंगाकडे पुन्हा एकदा ढकलून कक्षातून काढता पाहिजे। माहेलकाला उद्याच्या विचारानं झोप येता येता घटिका टळून गेली। माहेलका रावरंभाच्या जवळकीनं मीर आलम अस्वस्थ झाला होता। उत्तर रात्रीही तो आपल्या कक्षात येरझाऱ्या घालत होता। हाताच्या मुठी आवळीत तो उघडझाप करत तोंडाने काहीतरी पुटपुटत होता। निजाम अलीलाही त्यांचं गाली देणं सुरूच होतं। तेवढ्या दाराकडे त्याची नजर गेली। तोंडाला काळा कपडा बांधलेला कोणी सेवक त्याच्यापुढे उभा राहिला। नजर पाडीत त्याने हातातला कागद मीर आलमकडे सोपवला। ती गुंडाळी कपाळावर आठ्या उभ्या करीत मीरनं उलगडली। त्यातला मजकूर वाचून त्याच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला। नमक हराम, मीरनं शिवी हसली। तसा सेवकाच्या अंगाचा थरकाप झाला। साली जात पे आ गई आखिर। मोहब्बत करने चलिए नचनिया काफिर के बच्चे के साथ। मैं भी देखता हूं तू मोहब्बत करने के लायक कैसे बचती है। गुस्सा करत मीर ओरडला। तो खरिता त्याने शेजारच्या चिरागदाण्यावर धरून चालून टाकला। माहेलकाच्या सेवकानं गद्दारी केली। तो प्रेमाचा खलिता राजा रावरंभापर्यंत न पोचवता मीर सैनिकाकडे दिला। मोहीम पत्ते केल्यानं बिदागी मिळेल या आशेवर तो आशाळभूतपणे मीर समोर उभा राहिला। दिव्याची धग लागल्यानंतर मीरने कागद हातातून सोडला। त्याची नजर बाजूला उभ्या असलेल्या सैनिकावर गेली। मनहूस काही का असं म्हणत त्यानं तलवार उपसली आणि त्याचा हातच कलंकिला। हे ईश्वर असं म्हणत त्या सेवकानं तिथून पळ काढली। पडवा काही का म्हणत मीरनं पुन्हा एक वर्ष गेलं। आत्ता तुम्ही ऐकलं माहेलका भाग दुसरा।